सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना। तर आज उपास आहे, नागोबाचा उपास म्हणजे सगळ्या भावांचा उपास, ज्यांना भावाचा उपास म्हणतात। नागोबा बी आपला भाऊच असतो। तर सगळ्या भावांसाठी मी आज उपास धरला। माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळे माझे कोणी भाव आहेत ते सगळ्यांसाठी उपास धरलेला आहे। आणि तर हे बघा, मस्त देवाची पूजा वगैरे झाली तर गावाला आज वारुळाला जातात। आमच्या तिकडं नागोबाला वारुळाची पूजा करायला जातात, पण इकडं पुण्यामध्ये काय वारुळ नाही। त्या एक ठिकाणी आहे, तर आम्ही नागपंचमी दिवशी जातो। निवद घेऊन दिरड करायचं, उद्या गुळ पुरणपो घालून दिंड करतात असं चौकनी ह्याचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर कळलंच। तर म्हणलं चला आज रात्री बी काही व्हिडिओ नाही काढला। तर आता सगळ्यांना उपासाच्या, नागोबाच्या उपासाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि दुसरी गोष्ट काय ना, उपास धरला आहे तर आज फक्त कालचा दिवस मध्ये गेला, तुम्हाला तर माहिती सोमवार मंगळवार आणि बुधवारी, फक्त बुधवारचा मध्ये गेलाय की आज गुरुवार परत उपास। उद्या शनिवार, उद्या नागपंचमी आणि परवा दिवशी परत शनिवारचा उपास। रविवारमध्ये गेला का आला परत सोमवार। तर चला म्हणलं, तर नारळाला कसं नारळ आलंय माझा तांब्यामध्ये पूजेमधला ठेवलेला। तर आता इथे 3 पानं, 4थं पान निघले, अजून थोडं 5 पानं निघली की मग नेऊन लावायचं शेतामध्ये कुठेतरी, नाही का। तर असा कलशीमध्ये नारळ ठेवायचा असतो घरात, एक चांगला असतो ठेवलेला। कलश पूजा आपलं कुलदैवत म्हणजे आपलं कसं अजून आमचं देव हे केलेलं आहे, तर म्हणजे आपलं जे आहे तेच मांडल्यात, मूर्त्याच आहेत तर देवघरामध्ये। आणि कुलदैवताच्या नावाने हा नारळ ठेवायचा असतो आपला। तर छान त्याला कसा बघा आलेला आहे, झाड कसं तयार झालेलं आहे। तर असू द्या, पुन्हा एकदा सगळ्या माझ्या भावांना नागपंचमीच्या उपासाच्या सगळ्यांना शुभेच्छा। मैत्रिणींना बी नागपंचमीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा। तर चला, कोणी खिचडी बनवायची दुपारीच बनवून ठेवायची, संध्याकाळच्या दोन्ही टायमाची होईल। आणि आता थोडंसं काहीतरी नाश्त्याला करते। आता साबुदाणा भिजाय टाकला आहे मी, आज रात्री काल काही टाकलेलं नाही। तर ओके, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, नाही तर संध्याकाळी बघूया, जमलंच तर काढला नाही तर राहिला, आहे का नाही। तर बाय सगळ्यांना।